नमस्कार अभ्यर्थींनो, मी मोनाली तुम्हा सर्वांचं ऑफिसेस ऑनलाईन अकॅडमीमध्ये स्वागत करते। तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी जे काही पद आहे, जे काही एक्झाम आरोग्य विभाग भरती जी आली जाहिरात आली आहे त्याच्यामध्ये हे पद आहे, ग्रुप सी चं पद आहे हे। याच्यामध्ये आपण त्याचं पात्रता, अभ्यासक्रम, वेतन आणि पेपरचं स्वरूप बघणार आहोत। तर सगळी माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सो हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। सर्वांना माहित असेल की सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात आली आहे, त्यासाठी तुम्ही 29/8/2023 ते 18/9/2023 पर्यंत फॉर्म भरू शकता। तो याच्यामध्ये सर्वात जास्त जागा आहेत, ठीक आहे। तर मंडळ निहाय जागा आपण याच्यामध्ये शेवटी बघणार आहोत। सो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की कुठे जागा जास्त आहेत आणि तुम्ही फॉर्म कुठे भरू शकता, ठीक आहे। तर आपण सुरुवात करूयात की बघा इथं पदासाठी पात्रता काय आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, अभ्यासक्रम कशा पद्धतीचा असणार आहे आणि याच्यासाठी वेतन किती असणार आहे। तर इथे बघूयात आपण सुरुवातीला। तर याच्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता जी आहे ती तुम्हाला एकतर 12th पास असायला हवं सायन्समधून, ठीक आहे। सायन्समधून तुम्हाला 12th पास असायला हवं। त्यानंतर पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षणचा अभ्यासक्रम, त्याचा कोर्स तुमचा झालेला असला हवा, ठीक आहे। बघा ही जी जाहिरात आहे ती ॲज इट इज हे जो डेटा घेतलाय तो ॲज इट इज जाहिरातीमधून घेतलाय। त्याच्यामध्ये सांगितले शॉल पास द हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन विथ सायन्स, म्हणजे 12वी सायन्स तुमचं झालेलं असलं पाहिजे। त्यानंतर इथं सांगितलंय की बघा पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्सचं तुमच्याकडे बघा कोर्स तुमचा झालेला असला पाहिजे। त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुमचा तो सुद्धा झालेला असला पाहिजे, ओके। ह्या 3 गोष्टी फक्त महत्त्वाच्या आहेत या पदासाठी। त्यानंतर बघा तुम्हाला इथं वेतन सांगितलंय, त्यानंतर वेतन आहे 25,500 ते 81,100 हे त्या पदासाठीचं वेतन आहे। बघा वेतन काय आहे त्याचं, एक तर 12th सायन्स झालं पाहिजे, पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम, त्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुमचा झालेला असला पाहिजे, ठीक आहे। ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या 3 खूप गरजेच्या आहेत, ओके। त्यानंतर पुढे बघूयात आपण परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीचं असणार आहे। तर एक्झाम जी आहे ही TCS घेणार आहे, ओके। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जाहिरातीमधील जी पदं आहेत ग्रुप सी ची, त्याची एक्झाम जी TCS घेणार आहे, म्हणजे ऑफकोर्स ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 100 प्रश्न असणार आहेत 200 गुणांसाठी, म्हणजेच एक प्रश्न जो आहे तो 2 गुणांसाठी असेल। पेपरचा वेळ असणार आहे 2 तास। विभागाशी निगडीत तांत्रिक जो विषय आहे त्यासाठी जो काही इम्पॉर्टंट टेक्निकल सब्जेक्ट आहे तो 80 गुणांसाठी असणार आहे। त्यानंतर जो उर्वरित 20% गुण जे आहेत, शिल्लक जे राहतात 20% ते आहेत मराठी, इंग्रजी, GK आणि गणित, म्हणजे सगळ्यात जास्त भर 80% गुण, म्हणजे 80 प्रश्न फक्त तांत्रिकवर असतील, 20 प्रश्न असतील ते या 4 सब्जेक्टवर असतील, मराठी, इंग्रजी, GK आणि गणित बुद्धिमत्ता, ओके। आता आपण सिलेबस बघूया। तर इंग्रजी आधी इंग्लिशचा सिलेबस बघू। इंग्लिशमध्ये काय सांगितलंय, ग्रामर विचारतील, त्याच्यामध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स आहेत, स्पेलिंग, पंक्च्युएशन, टेन्स विचारले जातील, काहीही विचारले जाऊ शकतं यातलं, ठीक आहे। जास्तीत जास्त 5 प्रश्न याच्यावरती असतील, 5 क्वेश्चन्स असतील, ठीक आहे। व्हॉकॅब्युलरी, त्याच्यामध्ये यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग, एक्सप्रेशन्स ह्याच्यावर विचारला जाईल। त्यानंतर बघा फिल इन द ब्लँक्स इन सेंटेन्स, ठीक आहे, ठीक आहे। म्हणजे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाईल, त्याच्यामध्ये काहीही विचारलं जाऊ शकतं। तुम्हाला सेंटेन्स करेक्ट करायला सांगतील किंवा स्पेलिंग करेक्टवर पण प्रश्न असू शकतात, ठीक आहे। नंतर सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर याच्यावर प्रश्न असू शकतात। पुढे मराठीचा सिलेबस बघूयात। मराठीमध्ये व्याकरण आहे, व्याकरणात त्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल, वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द विचारले जाईल। त्यानंतर भाषा संदर्भामध्ये उपमा, अलंकार, म्हणी, वाक्प्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात त्यांचा उपयोग, सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादी इत्यादी, म्हणजे बघा त्याचं काही डेफिनेट सांगता येत नाही, बरंच काही विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे। प्रसिद्ध पुस्तक आणि लेखक विचारलं जाईल, ओके। हा आहे मराठीचा सिलेबस। त्यानंतर आता आरोग्य भरती ग्रुप बघा क आणि ड यासाठी आपल्याकडे नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत। तुमच्या पदानुसार तुम्ही इन्क्वायरी करू शकता या ठिकाणी कॉल करून, ठीक आहे। तर आपल्याकडे तांत्रिक विषयासह ऑनलाईन बॅच सुरू होते ग्रुप क आणि ग्रुप ड च्या ज्या काही एक्झाम्स किंवा पोस्ट्स आहेत त्यांच्यासाठी पोस्ट, ठीक आहे। याचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला तुमचं जे काही तुमची बॅच असणार आहे ती मोफत नोट्स त्याच्यावरती मिळते, तुम्हाला टेस्ट ई-बुक मिळणार आहे, ठीक आहे, जे काही पद असेल त्यासाठी। त्यानंतर डिजिटल बोलवतील, लाईव्ह क्लासेस होतील, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स, मोफत टेस्ट सिरीज, जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, लेक्चर जर मिस झाला तरी तुम्ही ते अनलिमिटेड टाइम्स पाहू शकणार आहात। सो तुम्ही ही बॅच लवकर जॉईन करून घ्या। 1 सप्टेंबर पासून आपल्याकडे बॅचेस सुरू झालेले आहेत, अजूनही वेळ गेलेली नाही, ठीक आहे। तर WO अकॅडमी पुणे ही त्यासाठी हे ॲप डाउनलोड करा। या ॲपवरून तुम्ही कोणतीही बॅच तुमच्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाची आहे
तुम्हाला जी रिव्हिजन किंवा फास्ट ट्रॅक पद्धतीने करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, किंवा तुम्हाला जर ही सिलेबस तुमचा कंप्लीट करून घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की बॅच जॉईन करा. डबल अकॅडमी पुणे हे ॲप आहे. या ॲपमध्ये हे ॲप तुम्हाला आधी प्ले स्टोअरवरून डाउनलोड करावं लागेल. ते डाउनलोड केल्यानंतर जेव्हा तुम्ही कोणतीही बॅच त्यामध्ये पोस्टर किंवा बॅनर असेल तुमच्या बॅचचं, त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर बाय हा ऑप्शन असतो. बाय करताना खाली कुपन कोड देखील दिलेला असतो. त्या कुपन कोडमध्ये हा जो माझा रेफरल कोड आहे MA10, हा जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला याच्यामध्ये आहे ते 10% डिस्काउंटमध्ये तुम्ही ही बॅच परचेस करू शकाल, जी कोणती असेल तुमची बॅच. ओके, आपल्याकडे बहुउद्देशीय ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा जनरल नॉलेज GK साठी काय सिलेबस सांगितलाय. तर याचा सिलेबस जो आहे तो बघा याच्यावर सुद्धा 5 क्वेश्चन असणार आहे. जास्तीत जास्त 5 प्रश्न असेल, कारण टेक्निकल हा 80% त्याच्यावरती प्रश्न असणार आहे. तर याच्यामध्ये करंट अफेअर्स विचारले जातील. करंट अफेअर्सवरती जास्त कारण भर असतो आताच्या एक्झामचा. ठीक आहे, त्याच्यावरती व्यवस्थित करा. तर इंडिया आणि महाराष्ट्रावरील करंट अफेअर तुम्हाला विचारू शकतात. इंडियन हिस्ट्रीवरती प्रश्न असू शकतो, इंडियन जॉग्राफीवर एखादा प्रश्न असू शकतो, किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स, स्पोर्ट्स अँड कल्चर, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज, याच्यावर एखादा अर्धे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुम्हाला हा सिलेबस तुमचा आहे. ठीक आहे, ही जी काही 2021ला एक्झाम कॅन्सल झाली होती त्याचा सिलेबस आहे. जर नवीन सिलेबस आला असता तर तो देखील तुम्हाला अपडेट केला जाईल. ओके, पुढे बघायचे लॉजिकल ॲबिलिटीमध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अरिथमॅटिक नॉलेज, मॅथमॅटिक्स, न्यूमेरिक्स, अल्जेब्रा, जॉमेट्री, स्टॅटिक्स याच्यावर प्रश्न असू शकतो, किंवा जनरल सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स. ठीक आहे, याच्यावर प्रश्न असू शकतात. पुढे बघा तांत्रिकमध्ये, आता हा जो आहे तो तांत्रिक विषय ज्याच्यावर तुम्हाला 80% प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे हा जो आहे याच्यावर जास्त भर द्यायचा आहे. बाकीवरती फक्त 5-5 प्रश्न असणार आहेत. तिथे काही नॉर्मली ते सुद्धा तुम्हाला करावंच लागेल, कारण त्याचे मार्क्स थोडी तुम्ही घालवणार आहात. पण याच्यावरती जास्त आहे, म्हणजे हे जे पॉईंट्स तुम्हाला टेक्निकलचे दिलेत ते व्यवस्थित करायचे आहेत. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय सांगितले तुम्हाला, हे सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज तुमचा जे की तांत्रिक. जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीजेस, त्याच्यामध्ये वेक्टर बॉर्न अँड वॉटर बॉर्न डिसीजेस काय आहेत त्याच्यावरती व्यवस्थित स्टडी करून जा. ट्रीटमेंट आहे वेक्टर बॉर्न अँड वॉटर बॉर्न डिसीजेस, हा व्यवस्थित करा. प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन्स, कंट्रोल अबाउट डिसीजेस, वेक्टर बॉर्न अँड वॉटर बॉर्न डिसीजेस त्याच्यावरती. नंतर सर्व्हिलन्स ॲबिलिटी, मॉनिटरिंग, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, नंतर बघा मेजर्स ऑफ ऑल वेक्टर अँड वॉटर बॉर्न डिसीजेस, हा तुमचा टेक्निकलचा सब्जेक्ट आहे किंवा हा टॉपिक आहे. ठीक आहे, हा विषय तुम्हाला एक्झाममध्ये 80% प्रश्न त्याच्यावर आधारित असणार आहे. सो हा सिलेबस दिलाय, हा व्यवस्थित करावा लागेल तुम्हाला, कारण त्याच्यावरतीच जास्त प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, आता पुढे बघूयात. बघा कितीतरी जागा आहेत बघा, 1259 म्हणजे 1259 टोटल याच्यावर जागा आहेत. हे मंडळ आहेत काही, जसं की आपण म्हणतो आरोग्य सेवा काय असेल. आता हे ठाणे दिले, म्हणजे इथं मुंबई मंडळमध्ये ठाणे हा जे काय आहे कार्यालय आहे, कार्यालयाचं कार्यक्षेत्र आहे ठाणे. त्याच्यामध्ये पदसंख्या इथं दिलेली आहे. त्याच्यामध्ये किती आहेत बघा, ठाण्यामध्ये टोटल जे आहेत 114 आहेत, पुण्यामध्ये आहेत 119 आहेत, नाशिकमध्ये 207 आहेत, कोल्हापूरमध्ये 170 आहेत, औरंगाबादमध्ये 82 आहेत, त्यानंतर लातूरमध्ये 131 आहेत, अकोलामध्ये 206 आहेत, त्यानंतर नागपूरमध्ये 230 आहेत. असे टोटल 1259 ही जागा आहेत. सो तुम्ही बघा तुमच्या क्वालिफिकेशननुसार जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे हे देखील तुम्ही इथं व्यवस्थित बघू शकता, समजू शकता. ठीक आहे, तर सगळ्यात जास्त जागा ज्या आहेत त्या टोटल बघा 230 आहेत, या आहेत नागपूरमध्ये. ठीक आहे, नागपूरमध्ये सर्वात जास्त जागा आहेत 1 नंबरला. ठीक आहे, त्यानंतर सेकंड नंबरला आहे ते म्हणजे इथं बघा नाशिक आहे, त्याच्यामध्ये 207 आहेत. हा सेकंड नंबरला सर्वात जास्त जागा आहेत, हा फर्स्ट आहे. त्यानंतर थर्ड जे आहे तो आहे अकोला आहे, त्याच्यामध्ये सर्वात जास्त 206 जागा आहेत. त्यानंतर जर बघितलं तर कोल्हापूर आहे फोर्थ, त्याच्यानंतर हा बघा इथं लातूर आहे, त्यानंतर आहे पुणे, नंतर ठाणे आहे. ठीक आहे, औरंगाबाद सर्वात शेवटी 82 आहेत. अशा टोटल 1259 जागा आहेत. तर या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित बघून फॉर्म भरू शकता. ठीक आहे, तर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि अशाच इतर पोस्ट जे आहेत ग्रुप Cच्या त्याचे सुद्धा आपल्याकडे
बॅचेस सुरू झाल्यात आपल्याकडे, त्याचे सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहेत. सो तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जर जॉईन करायची असेल तर तुम्ही दुसरे व्हिडिओ बघू शकता. तुम्ही जर त्या ठिकाणी पात्र असाल तर बाकी सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत की त्यासाठी क्वालिफिकेशन काय हवं आहे, वेतन किती असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, याचे जे व्हिडिओज आहेत ते ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. डबल ओ अकॅडमी पुणे या चॅनलवरती अपलोडेड आहेत. सो तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघू शकता किंवा तुम्हाला त्याच्या प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते सगळे मिळून जातील. ओके, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.